नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू श्रेयाज वराडी किचन। आज आपण बघणार आहोत पारंपरिक रेसिपी शिरा, वराडी स्पेशल शिरा। याची रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे। अगदी साध्या सोप्या आणि सरळ पद्धतीने आपल्याला या ठिकाणी शिरा बनवायचा आहे, ज्याचं मेजरमेंट आपण करेक्ट घ्यायचं आहे आणि तो अतिशय सुंदर दिसायला पण आणि स्वादिष्ट असा शिरा तयार होणार आहे आज। तर आता या ठिकाणी आपण जे साहित्य घेतलेलं आहे शिऱ्यासाठी, त्यामध्ये 1 वाटी आपण रवा घेतलेला आहे, त्यानंतर 1 वाटी आपण साखर घेतलेली आहे, तसंच 1 वाटीला थोडं कमी असं तूप घेतलेलं आहे आपण घरगुती, आणि चवीसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, त्याचबरोबर थोडेसे मनुके आणि वेलचीसुद्धा घेतलेली आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ना ते थोडे खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचे। हे मिक्सरमध्ये नाही काढायचे, कारण ते खूप जास्त बारीक होतात ना, तर त्याला थोडी चव राहत नाही। खलबत्त्यामध्ये हे कुटून घ्यायचे आहेत आपल्याला या ठिकाणी। आणि नंतर आपल्याला आता रेसिपी सुरू करायची आहे। त्यासाठी आपल्याला कढई तापवायला ठेवायची आहे, गॅस सुरू करायचा आहे आणि गॅस हा अगदी लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला ठेवायचा आहे, कारण जास्त जर आपण हाय स्पीडवर रवा आपण जर भाजून घेतला तर तो करपण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये आता आपण तूप टाकायचं आहे गरम करायला कढईमध्ये, आणि तूप असं थोडंसं गरम झालं की आपल्याला त्यामध्ये ॲड करायचा आहे आपण घेतलेला 1 वाटी रवा, आणि हा रवा व्यवस्थितपणे त्या तुपामध्ये मिक्स करायचा आहे आणि तो अगदी असा लालसर रंगावर आपल्याला 5 ते 10 मिनिट परतून घ्यायचा आहे, एकदम स्लो फ्लेमवर। आणि परतून घेत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला तो सतत हलवत राहायचा आहे, कारण की कसं आहे की रवा हा लगेच त्याला म्हणजे बूड लागण्याची शक्यता असते। त्याचबरोबर आपण इकडे पाणी ठेवलेलं आहे गरम, कारण की शिऱ्यामध्ये आपण जेव्हा त्या रव्यामध्ये पाणी टाकतो तेव्हा ते थोडं गरमच पाणी टाकायचं आहे, थंड पाणी हे कधीही रव्यामध्ये टाकायचं नाही। हे बघा, आता तुम्ही बघू शकता किती सुंदर असा खमंग सुवास सुटलेला आहे या रव्याचा। आपण आता तो तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि स्लो फ्लेमवर खालीवर परतत राहायचा आहे, जोपर्यंत त्याचा कलर एकदम लालसर होत नाही। तर असा परतत राहायचा आहे तो, आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी तो किती सुंदर असा दिसत आहे। इथे बघितलं, तो रवा आणि तूप कंटिन्यू आपल्याला त्याला फिरवत राहायचं आहे, जेणेकरून तो करपणार नाही। तर असं परतून घ्यायचं आहे पुन्हा। आता याचा रंग असा बदलताना दिसतोय आपल्याला, पांढरा होता आधी आपण जेव्हा कढईमध्ये त्याला ॲड केलं, तर आता त्याचा रंग अगदी लालसर होत चाललेला आहे। व्यवस्थित भाजून घ्यायचा, बघू शकता आता किती छान लालसर रंगावर हा परतून घेतलेला आहे, तुपाचा एकदम छान सुवास दरवळत आहे इथे। आता हा जो आपला रवा आणि तूप एकजीव झालेला आहे, त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे गरम पाणी। तर आता हे पाणी आपण याच्यामध्ये हळूहळू ॲड करायचं आहे, एकदम टाकायचं नाही आहे, ते हळूहळू ॲड करायचं आहे आणि आपल्याला ते पाणी कंटिन्यू फिरवत राहायचं आहे त्याच्यामध्ये। आपल्या म्हणजे मेजरमेंटनुसार आपण ते घेऊ शकतो, आपल्याला लक्षात येईलच, कारण की जास्तीत जास्त पाणी जर आपण त्याच्यामध्ये ॲड केलं तर तो रवा अतिशय उत्तम प्रकारे शिजणार आहे आणि तो असा कच्चा लागणार नाही आपल्याला। छानपैकी ते ढवळून घ्यायचं आहे, कंटिन्यू फिरवत राहायचं आहे आणि पाणी ॲड करायचं आहे। साधारणतः 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आपण, त्यातलं जसं आपल्याला यूज करता येईल तसं करायचं आहे। आणि आता हे पाणी पूर्ण आटेपर्यंत त्याला फिरवत राहायचं आहे, जेणेकरून तो रवा असा खूप छान मऊसूत होईल आणि तो शिरा असा आपल्याला एकदम टेस्टी। बघा किती सुंदर हे मिश्रण इथं तयार झालेलं आहे। आतापर्यंत फक्त पाणीच याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे। असा हा सुंदरपैकी परतून घ्यायचा आहे, खूप छान कलर येतो त्याला आणि एकदम मऊसूद असा शिरा आता इथे या ठिकाणी तयार होणार आहे आपला, बघू शकता आपण। आणि अशा प्रकारे आपण आता या रव्यामध्ये साखर ॲड करणार आहोत, जे आपण मेजरमेंटने घेतलेली आहे। चवीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। तर आता आपण इथं बघू शकता अतिशय सुंदर रंग आपल्या रव्याला आलेला आहे। आत्ता आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे साखर, जे की आपण मेजरमेंटनुसार 1 वाटी साखर घेतलेली आहे, पण आपल्याला जसं जसं वाटेल तसं चवीनुसार आपण कमी जास्त करू शकतो ती।
आणि साखर ॲड केल्यानंतर पुन्हा आपल्याला कंटिन्यू त्या ते रवा आणि साखर परतून घ्यायची आहे, एकजीव करायचा आहे. आता हा रवा जो आहे आपण साखर ॲड केली त्याच्यामध्ये तर ते थोडं पातळ होण्याची शक्यता आहे, पण ठीक आहे कारण की साखर ही पूर्ण विरघळू द्यायची आहे त्यामध्ये आणि सारखं त्याला फिरवत राहायचं आहे. जोपर्यंत साखरेचं पूर्णपणे पाणी होत नाही तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू फिरवत राहायचं आहे. त्याला अतिशय सुंदर रंग येणार आहे आता साखरेमुळे. बघू शकता खूप छान असा सुगंध दरवळत आहे इथं शिऱ्याचा. बघा आता किती सुंदर झालेला आहे तो मऊसूद असा शिरा तयार होत आहे. आत्ता आपण एकसारखं त्याला फिरवतच राहायचं आहे एकदम स्लो फ्लेमवर. कोणत्याही परिस्थितीत गॅसची फ्लेम वाढवायची नाही. आता आपण यामध्ये ॲड करायचे आपण जे ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर एकत्र कुटून घेतलेली आहे ते आपल्याला वरून सजावटीसाठी यामध्ये ॲड करायचं आहे आणि व्यवस्थितपणे ते एकजीव करत फिरवत राहायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. वेलची पावडरने त्याला एकदम छान असा सुवास येणार आहे आणि ड्रायफ्रूट्समध्ये बदाम काजू जे आपण घेतले होते मनुके ते एकत्र करून एकजीव करायचे आहेत. बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे त्याला आणि पूर्ण असं एकजीव फिरवत राहायचं आहे. ते खूप सुंदर असा शिरा या ठिकाणी तयार झालेला आहे. रंग तर बघू शकता तुम्ही किती सुंदर रंग आलेला आहे. बघा एकदम मऊसूद आणि म्हणजे असं तोंडात टाकलं की पाणी होईल एवढा सुंदर शिरा आपण इथे तयार केलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने, कमी इन्ग्रेडियंटमध्ये आणि मेजरमेंट अगदी परफेक्ट आहे. त्यामुळे हा शिरा बिघडण्याची संधीच नाही आहे. बघा किती सुंदर आहे. अशा प्रकारे आता हा एक छान डिशमध्ये आपण सर्व करणार आहोत. तर चला आता लगेच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तसंच शिरा कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.